भाजपकडून लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार। बारामतीतल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। सुळेंचा शिंदे आणि फडणवीसांशी मात्र संवाद। बारामतीला 1 नंबरचा तालुका करायचा आहे, फक्त तुमची साथ हवी। नमो रोजगार मेळाव्यामध्ये अजितदादांची साथ, तर बारामती आधीच 1 नंबर जिल्हा। सुळेंचं अजितदादांना उत्तर। अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पीएमसी का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल। गृह खातं देणार नाही, ते मी माझ्याकडेच ठेवणार। फडणवीसांचा बारामतीकरांसमोरच अजितदादांना टोला। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। पक्ष निधीतून पैसे काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्याला जिवंत राहायचंय का? रामदास कदमांचा संतप्त सवाल, तर कदमांचं मत महायुतीचं मत नाही, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा दावा, तर राजकारण सोडेन मात्र राणांच्या प्रचाराला जाणार नाही, आनंदराव अडसूळांचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये 8 मार्चला सुनावणी, तर मराठा समाजाकडून कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। म्हणणं ऐकल्याशिवाय सुनावणी न घेण्याची विनंती। बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून ऑटो चालकाला पोलिसांकडून दांडपट्ट्यानं मारहाण करणारा पोलीस निलंबित। आणि भारतातून पाकिस्तानला जाणारं जहाज नावाशिवा बंदरामध्ये रोखलं। आण्विक साहित्य आणि क्षेपणास्त्राचं साहित्य नेलं जात असल्यानं कस्टम विभागाची कारवाई।